चला आता आम्ही चाललो आहोत अक्कलकोटला श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी। चला तर मग निघूया, पुन्हा भेटूया अक्कलकोटला। तर दर्शनासाठी भरपूर अशी लाईन आहे, कारण सुट्टी असल्यामुळे खूप गर्दी आहे। तर आम्ही आता मंदिरामध्ये प्रवेश करत आहोत। तर हा व्हिडिओ स्वामी भक्तांपर्यंत नक्की शेअर करा। ओम श्री स्वामी समर्थ। तर दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर इथे पुस्तकांचं संग्रहालय आहे आणि छान अशी पुस्तकं आहेत। तुम्हाला सर्व प्रकारची पुस्तकं इथे मिळतील। तर मी सुद्धा इथे कोणते बुक्स घेतलेले आहेत ते तुमच्यासोबत शेअर करेन। तर इथे सर्व प्रकारच्या तुम्ही पाहू शकता स्वामींच्या फोटोज आहेत, माळा आहेत आणि पूजेसाठी लागणारं आपल्याला तुम्ही पाहू शकता वस्त्र, टोपी असं सर्व प्रकारचं सामान तुम्हाला इथे मिळेल। थोडं पुढे गेल्यावर तुम्हाला प्रसाद सुद्धा मिळेल। बाहेर आल्यावर तर इथे तुम्हाला श्रीयंत्र, गंधवटी हे आणि पहा बाकी सर्व साहित्य इथे तुम्हाला पूजेचं सुद्धा मिळतं, प्रसाद सुद्धा आहे, हे पाहू शकता तुम्ही। तर इथे बाजूलाच अन्नक्षेत्र आहे, तर तिथे प्रसादाचा लाभ अवश्य घेऊ शकता। 12
6 ते 4 वाजेपर्यंत हे अन्नक्षेत्र सुरू असते. इथे स्वामी समर्थांच्या जीवनचरित्रावर आधारित असे भित्तिशिल्प बनवलेले आहेत. खूप सुंदर असे आहेत. तर मंदिर परिसरात असंच वाटतं, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. ओम श्री स्वामी समर्थ. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉन हिट करायला विसरू नका, म्हणजेच येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसहित. तर अक्कलकोटचं दर्शन खूप छान असं झालेलं आहे आणि तिथून मी काय काय शॉपिंग केली आहे ती सुद्धा तुम्हाला मी दाखवते. तर हे पहा, मी अशा प्रकारे हा स्टिकर मिळतो तर मी हा आणलेला आहे. हे पहा, श्री स्वामी समर्थ, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. तर हे पहा, याला हे असं बाहेर मागच्या साईडनं स्टिकर आहे. तर हे फक्त आपल्याला अशा प्रकारे चिपकवायचे आहेत. खूप सुंदर सुंदर असे हे स्टिकर होते. कोणता घ्यावा आणि कोणता नाही असा प्रश्नच पडला होता, पण मला हा अगदी छान वाटला म्हणून मी हा घेतलेला आहे. तर हे मी रांगोळीचे साचेसुद्धा घेतलेले आहेत. हा पहा, हा अशा प्रकारे माझ्याकडे कमळचा नव्हता आणि हा स्वस्तिक एक मी आणलेला होता, पण त्यामध्ये छान अशी रांगोळी पडत नव्हती म्हणून मी ह्या अशा प्रकारे हे 2 साचे घेतलेले आहेत. आणि हे मी 2 जे यंत्र येतात तर तिथे श्रीयंत्रसुद्धा होते, पण मला थोडी त्याची किंमत जास्त वाटली म्हणून मी ते घेतले नाही. तर हे पहा, हे अशा प्रकारे 2 मी यंत्र घेतलेले आहेत. हे पहा, आणि मंदिराच्या आवारातून बाहेर पडल्यावर अगदी तिथे खूप छान असे पुस्तकांचा स्टॉल आहे. तर तिथे सुद्धा एवढी सारी पुस्तकं आहेत की मी ह्या मनाचे श्लोक घेतलेला आहे. तर हे सुद्धा माझ्याकडे होतं, पण ते आता जुने झालेलं म्हणून मी ह्या अशा प्रकारे एक नवीन बुक घेतलेला आहे. आणि हे गुरुचरित्राचा 10वा अध्याय, मी हे छोटं पुस्तक आहे आणि हँडी आहे. तर हे आपण छोट्या पर्समध्ये सुद्धा ठेवू शकतो म्हणून मी अशा प्रकारे घेतलेलं आहे. आणि हे एक आणखी बुक मी घेतलेलं आहे. तर हे आहे श्री स्वामी समर्थ 9 गुरुवारचे व्रत, पूजा आणि कथा. तर हे मला केव्हाच घ्यायचं होतं, तर मला तिथे अक्कलकोटला मिळालेलं आहे. याची अगदी 30 रुपये किंमत आहे आणि याचीसुद्धा 15 रुपये आहे. तर या बुकची किंमतसुद्धा 15 रुपये आहे. तर तिथे गेल्यावर मी म्हटलं की चला समर्थांचं आपल्याला काहीतरी वाचनात येऊ देत म्हणून मी ही बुक्स घेतलेले आहेत. आणि ही मोराची जोडी होती तर ती भेटलेली आहे. तर ते म्हटले की हे तुम्ही असे मंदिरात सुद्धा ठेवू शकता. तर मला मंदिरामध्ये मोर हवेच होते म्हणून मी ही अशा प्रकारे घेतलेली आहे. तिथे पाहिल्याबरोबरच मला खूप सुंदर असे हे वाटले. हे पहा, खूप सुंदर आहेत, दिसायला सुद्धा अगदी सुंदर असे हे दिसतात. हे पहा, अशा प्रकारे हे आहेत. हे तुम्ही पाहू शकता.